पारंपरिक पद्धतीने आज आपण कुरड्या तयार करणार आहे। जशी आपली आई आजी जी पद्धत पूर्वी वापरायच्या ना कुरड्या तयार करण्यासाठी, त्यांना कुरडी तयार करण्यासाठी चीक कसा तयार करायचा त्या आणि तो चीक कसा हटायचा, हीच पद्धत आपण या रेसिपीमध्ये वापरलेली आहे। त्यामुळे तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण कुरड्या तयार करणार आहे आणि कुरड्या तयार करण्यासाठी बघा इथं मी खपली गहू घेतलेला आहे। खपली गव्हाची कुरडी कशी चवीला छान लागते, त्यामुळे घेतानाच मी इथं कुरडीसाठी गहूना खपली गहू घेतलेला आहे आणि 2 किलो एवढा पण खपली गहू घेतलेला आहे। आता आपल्याला गहूना चांगला धुवायचा आहे। त्यासाठी मी काय केलेलं आहे, गहू धुताना इथं नळाखाली घेतलेला आहे आणि हाताने बघा धुताना आपण चोळून धुवायचा, म्हणजे खपली गव्हावरती कसं एक पांढरं थोडंसं बारीक असं टलपार असतं, ते निघण्यासाठी आपल्याला तो गहू असा चोळून धुवायचा, म्हणजे त्याचं ते टलपार आहे ना ते निघलं जातं। त्यामुळे इथं आपण ना 3 स्वच्छ पाण्याने असा गहू धुवून घेणार आहे। आता इथं आपण तिसऱ्यांदा हा गहू धुवून घेतोय आणि धुतल्यानंतर बघा त्याचं टोक असं पांढरं पडतं, म्हणजे आपल्याला हा गहू ना 3 दिवस भिजवून घ्यायचा आहे। गहू भिजवण्यासाठी मी इथं बघा स्टीलचा ना डबा घेतलेला आहे आणि डबा घेतानाच मी मोठा घेतलेला आहे, त्याच्यामुळे गहू ना चांगला भिजला जाईल। त्यामुळे घेतानाच आपल्याला असा डबा मोठा घ्यायचा आहे आणि डब्यामध्ये आता आपल्याला गहू ओतून घेतल्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण स्वच्छ पाणी ओतून घेतलेलं आहे। असं स्वच्छ पाणी ओतून घ्यायचं आणि एकदा आपल्याला गहू ना हाताने चांगला मिक्स करून त्याच्यावरती आपल्याला त्याचं झाकण लावायचं आहे आणि 3 दिवस एवढा आपण ना गहू भिजवून घेणार आहे। रोज ना मी गव्हामधलं पाणी बदललेलं आहे, असं मी 3 दिवस केलं होतं। आता मी 4थ्या दिवशीचा हा व्हिडिओ घेतलेला आहे। आता 4थ्या दिवशी आपल्याला जे गव्हामधलं पाणी आहे ना ते ओतून द्यायचं आहे। आता इथं बघा आपण 4थ्या दिवशी गव्हामधलं पाणी ओतून दिलेलं आहे आणि आपल्याला बोटाने गहू चेक करायचा आहे। लगेच दाबल्या जर चीक निघला तर गहू आपला चांगला भिजलेला आहे। इथं बघू शकता गहू चांगला भिजलेला आहे। चीक काढायच्या आधी ना आता मी हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहे। असं हाताला तेल लावलं की आपण जेव्हा चीक काढतो ना तेव्हा चीक ना हाताला चिटकत नाही, त्यामुळे मी असं पहिल्यांदा हाताला तेल लावून घेतलेला आहे। नंतर मग घमेलामध्ये आपण भिजवलेला गहू ओतून घेतलेला आहे सगळा, आणि जेवढा घमेलामध्ये बसतोय ना तेवढाच आपण पहिल्यांदा चीक काढणार आहे आणि नंतर आणखी एकदा काढून घेणार आहे। त्यासाठी आपल्याला थोडंसं आहे ना चीक काढायच्या आधी ना गव्हावरती थोडंसं मीठ टाकून घ्यायचं। थोडंसं मीठ टाकल्यामुळे काय होतं, चीक जेव्हा आपण काढतो ना तेव्हा चिकाचा जास्त पेस होत नाही, त्यामुळे मी गव्हावरती थोडंसं मीठ टाकून इथं आपण हाताने चीक काढून घेत आहे। खपली गहू कसं लगेच 3 दिवसात चांगल्या भिजल्याही जातो आणि त्याचा हाताने चीक लगेच निघल्या जातो। जर तुम्हाला ह्या ठिकाणी मिक्सरचा वापर करायचा असेल तर तुम्ही मिक्सरचाही वापर करू शकता। मी इथं काय केलेलं आहे, सर्व गव्हामधला चीक ना हातानेच काढून घेतलेला आहे। असा हाताने गव्हामधला चीक काढून घेतला ना सर्व गव्हामधला जो चीक असतो ना तो चांगला निघल्याही जातो आणि ही एकदम पद्धत सोपी आहे। त्यामुळे मी इथं सर्व गव्हामधला जो ही चीक आहे ना तो असा हाताने आपण पिळून काढलेला आहे आणि आता चीक आहे ना तो पहिल्यांदा आपण इथं मोठ्या गाळणीने ना गाळून घेणार आहे। पहिल्यांदा गाळताना असा मोठ्या गाळणीनेच गाळून घ्यायचा। जो राहिलेला गहू होता ना त्याचा पण आपण चीक काढून घेतलेला आहे। आता सगळा चीक काढल्यानंतर दुसऱ्यांदा पण आपण गव्हामधून चीक काढून घेणार आहे। असं आपण 3दा चीक काढून घेणार आहे आणि 3दा चीक काढून इथं आपण गाळून घेतलेला आहे। आता सर्व चीक जो गाळलेला आहे ना तो नंतर बघा इथं मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे। पातेल्यामध्ये आपण चीक गाळून घेतला होता ना, आता हा चीक आपण दुसऱ्यांदा गाळून घेणार आहे। त्यासाठी मी डबा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं आपण सुजीची चाळण घेतलेली आहे। त्या चाळणीने ना दुसऱ्यांदा चीक आपण गाळून घेणार आहे आणि नंतर बघा मी पातेलं इथं स्वच्छ करून घेतलेला आहे। आता स्वच्छ पातेल्यामध्ये आपण जो सुजीच्या चाळणीने जो चीक गाळून घेतला होता ना डब्यामध्ये तो ओतून घेतलेला आहे। डबा स्वच्छ करून घेतलेला आहे आणि इथं बघा आपण एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे। आता कॉटनच्या कपड्यावरती आपण चीक गाळून घेणार आहे। चीक पहिल्यांदा मिक्स करून नंतर मग इथं आपण ओतून घेतलेला आहे।
वतून घेतल्यानंतर मग आता आपल्याला ना तो चीक गाळून घ्यायचा आहे। चीक गाळताना इथं बघा आपण पेला सतत फिरवतोय चिकामध्ये, म्हणजे कपड्यामधून चीक खाली गळला जातो। किंवा तुम्हाला असा हाताने जर फिरवून गाळायचं असेल तर तुम्ही हातानेही फिरवून चीक गाळू शकता। इथं गाळल्यानंतर बघा एवढी तांब आलेली आहे चिकावरती। सर्व चीक ना मी इथं गाळून घेतलेला आहे। गाळल्यानंतर बघू शकता डबा फुल भरलेला आहे। आता डब्याचं आपल्याला झाकण लावायचं आहे। झाकण लावून रात्रभर आपण एकाच ठिकाणी डबा ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी बघा आता मी इथं झाकण उघडते तर काय होतं, पाणी पूर्ण असं वरती राहतं आणि जो चीक आहे ना तो तळाला जाऊन बसतो। आता इथं मी घमेलं घेतलेलं आहे। आता घमेलामध्ये जे पाणी आहे ना वरचं ते मी घमेलामध्ये ओतून घेतलेलं आहे। चिकामधलं पाणी वतताना बघा जेव्हा खालून चीक वरती येतो ना तेव्हा आपल्याला तिथं पाणी वतायचं बंद करायचं आहे आणि जो खाली घट्ट झालेला चीक आहे ना तो असा हाताने पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। असा बघा खाली हात चीक ना डब्यामध्ये घट्ट होऊन बसतो, तो आपण हाताने पूर्णपणे मिक्स करून घेतलेला आहे। आता आपल्याला चीक मापून घ्यायचा आहे, त्यासाठी मी इथं स्टीलचं पातेलं घेतलेलं आहे आणि पातेल्यामध्ये आपण चीक वतून घेतलेला आहे। आता इथं बघा चीक थोडासा पातेल्याला ना कमी आहे, अर्धा बोट एवढं कमी आहे, तेवढंच मी आता पातेल्यामध्ये पाणीही घेणार आहे। आता बघा जो चीक होता ना तो नंतर मी डब्यामध्ये वतलेला आहे आणि त्याच पातेल्यामध्ये मी इथं पाणी घेतलेलं आहे, अर्धा बोट कमी एवढंच पाणी घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचं बघा इथं मी 1 ग्लास एवढं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी लागलं तरच आपण वापरणार आहे, त्यासाठी पण पहिल्यांदा आपल्याला एक्स्ट्राचं 1 ग्लास पाणी घ्यायचं आहे। आता इथं चीक हटण्यासाठी एक आपण मोठं जर्मलचं पातेलं घेतलेलं आहे। पातेलाच्या तळाला ना मी 1 चमचा एवढं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे चीक ना खाली चिटकू नये म्हणून मी तळाला 1 चमचा तेल लावून आता त्याच्यामध्ये आपण पाणी वतून घेतलेलं आहे। आणि इकडं बघा पातेलं आपण गॅसवरती ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आहे आणि पाणी आता आपण उकळून घेणार आहे। पाण्यामध्ये चवीनुसार आता आपण मीठ घालून घेणार आहे। आता इथं आपण बघा गहू घेताना ना 2 किलो एवढा घेतला होता ना, त्याच्यासाठी मी 2 चमचे फुल भरून मीठ घातलेलं आहे। गॅसची फ्लेम फुलच आहे, फुल फ्लेमवरती इथं आपण आता पाण्याला एक चांगली उकळी येऊ देणार आहे। तोपर्यंत आपण जे एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ना, आता इथं बघा मी एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ना ते उकळी पाणी आल्यानंतर तेही 1 ग्लास आपण पाणी इथं काढून घेतलेलं आहे। चीक हटताना चीक जर घट्ट झाला ना तरच आपण जे एक्स्ट्राचं पाणी घेतलं होतं ना काढून ते वापरायचं आहे। आता इथं बघा चीक हटण्यासाठी मी बेलणं घेतलेलं आहे आणि मी बेलण्याने चीक हटून घेणार आहे। जर तुम्हाला बेलणं घ्यायचं नसेल तर तुम्ही रवीने पण चीक हटून घेऊ शकता, रवीने पण चांगला चीक हटता येतो। आणि नंतर बघा मी इथं लाकडी चमचा घेतलेला आहे, मी लाकडी चमच्याने परत चीक हटून घेतलेला आहे। आपण बघा चीक हटताना ना मदतीला घेतल्यामुळे ना चिकामध्ये गाठी वगैरे असं काहीही झालेलं नाही, चीक चांगला हटला गेलेला आहे। जेव्हाही तुम्ही चीक हटचाल ना तेव्हा तुम्हाला कोणाला तरी मदतीला घ्यायचं आहे। 1 जणांनी बेलण्याने सतत मिक्स करायचं आहे आणि 1 जणांनी वरून ना चिकाची धार लावायची आहे आणि चीक हटायचा आहे, तरच ना चीक चांगला हटला जातो, नाहीतर बघा चिकामध्ये गुठळ्या होतात। आता 10 मिनिट एवढं ना आपण गॅसची फ्लेम मिडियम ठेवून ना चीक शिजवलेला आहे। जो खाली चीक शिजलेला आहे ना तो आता आपल्याला वरती घ्यायचा आहे असं चमच्याने मिक्स करून, म्हणजे चीक ना सगळा चांगला शिजण्यासाठी आपल्याला 10-10 मिनिटानंतर असं पातेलाचं झाकण उघडून चीक मिक्स करून घ्यायचं आहे। कुरुडी घालण्यासाठी इथं आपण सोऱ्या घेतलेला आहे आणि सोऱ्यामध्ये बघा 2 चिपळ्या आहेत, एक 0 आणि एक थोडी मोठी आहे। जर तुम्हाला कुरुड्या मोठ्या घालायच्या असेल तर तुम्ही इथं मोठी चिपळी वापरा, मी इथं 0 नंबरची चिपळी वापरून ना कुरुड्या घालून घेणार आहे। पहिल्यांदा आपल्याला सोऱ्याला तेल लावायचं आहे, म्हणजे पीठ ना आत जास्त सोऱ्यामध्ये चिटकून राहत नाही, त्यामुळे मी सोऱ्याला तेल लावून घेतलं। आता 20 मिनिट झालेले आहेत बघा। आता आपल्याला हाताने चेक करायचं आहे पीठ चांगलं शिजलेलं आहे की नाही। हाताला चिटकलं नाही म्हटल्यावरती पीठ चांगलं शिजलेलं आहे। आता आपण सोऱ्यामध्ये ना पीठ भरून घेणार आहे, असं चमच्याने आपल्याला सोऱ्यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे। कुरुडी घालण्यासाठी इथं बघा मी कागद हातरून घेतलेला आहे आणि कागदावरती आपण ना कुरुड्या घालून घेणार आहे। मी पहिल्यांदा ना कागदाला थोडंसं असं तेल लावून घेतलं होतं,
थोडंसं कागदाला आपल्याला तेल लावायचं आहे आणि नंतरच मग त्याच्यावरती आपल्याला अशा कुरड्या घालून घ्यायच्या आहेत। सोऱ्याची चिपळी जर तुम्ही 2 नंबरची वापरत असाल ना तर कुरड्याचं आपल्याला एडं 2 घ्यायचे आहेत आणि 0 नंबरची आपण वापरत असेल तर मी इथं बघा 3 वेडे घेतलेले आहेत। अशा आपण ना सर्व कुरड्या तयार करून घेतलेल्या आहेत। आपल्या 2 किलो गव्हाच्या एवढ्या साऱ्या कुरड्या तयार झालेल्या आहेत। 2 दिवस आपण ना उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत। बघू शकता मस्त अगदी पांढऱ्या शुभ्र अशा कुरड्या झालेल्या आहेत। आता आपण कुरड्यांना तळून घेऊया। त्यासाठी ना मी गॅसवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला कुरडीना तेलामध्ये सोडायची आहे। आणि इथं बघू शकता मस्त अगदी कुरडी आपली ना फुलून आलेली आहे। मस्त अगदी पांढरी शुभ्र आपली कुरडी झालेली आहे। आता मी दुसरी पण एक ना तुम्हाला कुरडी तेलामध्ये तळून दाखवत आहे। छान होतात, तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकासोबत हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।